ज्ञान आणि नम्रता, संतांचे महत्त्व. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. वैष्णव हो. ज्ञान जर नम्रतेशिवाय असेल तर ते केवळ अहंकार बनते. पण जे ज्ञान भक्ती, प्रेम आणि करुणेने भरलेले असतं तेच संत तत्वाकडे घेऊन जातं. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर ऐश्वर्या आणि आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील अत्यंत गहन आणि प्रेरणादायी अशा 2 महत्त्वाच्या विषयांचा अनुभव घेणार आहोत. ज्ञान आणि नम्रता आणि संतांचे महत्त्व. मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराज लहान वयातच अत्यंत विद्वान झाले होते. वेद, उपनिषद, भगवद्गीता, शास्त्र यांचा त्यांना खूप सखोल अभ्यास केलेला होता. त्यांच्या बुद्धिमत्तेने मोठमोठे विद्वान देखील आश्चर्यचकित होत असत. पण एवढं ज्ञान असूनही त्यांच्या मनात किंचितही गर्व नव्हता. हीच त्यांची खरी महानता होती. कारण मित्रांनो, जगात विद्वान खूप असतात, पण ज्ञानासोबत नम्रता असणारे लोक फार कमी असतात. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या जीवनातून दाखवून दिलं की खरं ज्ञान माणसाला शांत, प्रेमळ आणि नम्र बनवतं. त्या काळात समाजाने अहंकार खूप वाढला होता. काही लोकांना आपल्या जातीचा, पदाचा आणि ज्ञानाचा गर्व होता. त्यांना वाटत होतं की देव आणि धर्म यावर फक्त त्यांचाच अधिकार आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी हे सर्व विचार प्रेमाने बदलवायला सुरुवात केली. ते नेहमी लोकांना सांगत, ज्ञान हे सर्वांसाठी आहे. देव प्रत्येक जीवांमध्ये आहे आणि जो नम्र आहे तोच खऱ्या अर्थाने ज्ञानी आहे. मित्रांनो, ज्ञानेश्वर महाराजांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती. ज्यांनी त्यांचा अपमान केला, समाजातून बाहेर काढलं, त्यांच्यावरही त्यांनी कधी राग धरला नाही. उलट त्यांनीही प्रेमाने सत्य समजावून सांगितलं. हीच संतांची खरी ओळख असते. संत कधीही स्वतःला मोठं समजत नाही. ते लोकांना जोडतात, त्यांच्या दुःखात आधार बनतात आणि अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात. मित्रांनो, आपल्या भारतभूमीत अनेक संत होऊन गेलेत. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत जनाबाई या सर्व संतांनी समाजाला भक्तीचा आणि मानवतेचा मार्ग दाखवला. त्या काळात समाजामध्ये जातीभेद, अंधश्रद्धा, अन्याय आणि अहंकार खूप वाढला होता. सामान्य माणूस देवापासून दूर जात होता. तेव्हा संतांनी लोकांना सांगितलं की देव हा मंदिरापुरता मर्यादित नाही. प्रेम, दया, भक्ती हाच खरा धर्म आहे. प्रत्येक जीवामध्ये परमात्मा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून भगवद्गीतेचे ज्ञान मराठी भाषेमध्येही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवलं. त्या काळात संस्कृत भाषा सर्वांना समजत नव्हती, पण त्यांनी इतक्या सोप्या भाषेत अध्यात्म समजवला की सामान्य माणूसही भक्ती आणि ज्ञानाचा अर्थ समजू लागले. मित्रांनो, संत म्हणजे चालता बोलता विद्यापीठ असत. त्यांच्या सहवासात माणसाच्या मनातील अहंकार कमी होतो, मन शांत होते आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ओव्यांमधून समाजाला, हे परमेश्वरा, संपूर्ण विश्वामध्ये तूच आहे आणि प्रत्येक जीवाची सेवा म्हणजेच तुझी सेवा आहे. मित्रांनो, आजही लाखो वारकरी पंढरपूरची वारी करतात, विठ्ठलांचं नाव घेतात. कारण संतांनी दाखवलेला भक्तीचा मार्ग आजही जिवंत आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला शिकवलं, ज्ञान असलं तर नम्रता राहते, भक्ती अहंकाराला जागा नसते, दुसऱ्याच्या कल्याणासाठी जगणं म्हणजेच खरं संतत्व, प्रेम आणि करुणा हाच खरा धर्म आहे. या भागातून आपण काय शिकलो? ज्ञान तेव्हाच महान होते जेव्हा त्यात नम्रता असते. संत समाजाला योग्य दिशा देतात. भक्ती आणि प्रेम हेच जीवनाचा खरा सार आहे. अहंकार माणसाला देवापासून दूर नेतो. वैष्णव हो. संत हे फक्त इतिहासाचा भाग नाही, ते आजही आपल्या विचारांमध्ये, भक्तीत आणि नामस्मरणात जिवंत आहे. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय ज्ञानेश्वर माऊली, जय हरी विठ्ठल. मित्रांनो.